डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला तब्बल 40 लाख रुपयांचे वैद्यकीय साहित्य व कार्यालयीन उपकरणांची भरीव मदत देण्यात आली आहे। या मदतीचा वितरण सोहळा कर्जत येथील रॉयल गार्डन इथं उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रशांत संगपाळ, पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड, कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने तसंच कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय मस्कर हे मान्यवर उपस्थित होते। या मदतीमध्ये मेडिकल बेड, विविध प्रकारची औषधं तसंच आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे। ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। विशेष म्हणजे कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरच्या कार्यान्वयनासाठी ही मदत मोठा आधार ठरणार आहे। उद्घाटनानंतर जवळपास 1 महिना थांबलेलं हे सेंटर आता लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे किडनीच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रतिष्ठानचे श्री सदस्य या साहित्याच्या योग्य वापरावर लक्ष ठेवणार असून गरजू आणि गरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात हा उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। कर्जत सारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारची मदत मिळणं म्हणजे आरोग्य सेवेत एक मोठी झेप मानली जात आहे। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज सरकारी दवाखाना कर्जत ग्रामीण रुग्णालय यांना आपण प्रतिष्ठानच्या वतीने औषधं, VC, EC आणि कार्यालयीन साहित्य दिलेलं आहे। ते साधारण 40 लाखापर्यंत आहे। तर त्या साहित्याचा उपयोग आपल्या कर्जतमधील जनतेला व्हावा ही त्याच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे। आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हे जे कार्य केलेलं आहे आणि ही जी औषधं दिलेली आहेत, हे जे साहित्य दिलेलं आहे, त्या सगळ्या साहित्यावरती आपलं लक्ष असणार आहे। आणि मला विश्वास आहे की आपल्या कर्जत भागातील ग्रामीण भागातील सर्व नागरिक बंधू भगिनींना या औषधांचा आणि जे साहित्य दिलेलं आहे त्याचा उपयोग होईल। या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलेले हे जे साहित्य आहे तर ते साहित्य हे गोरगरिबांसाठी उपयोगी पडणार आहे। आणि हा मोठा विचार करून आज प्रतिष्ठानने हे साहित्य दिलेलं आहे। याच्या पाठीमागे 100% डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं कार्य आणि आता पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी आणि राहुलदादा धर्माधिकारी यांचं हे सगळं श्रेय प्रतिष्ठानचं आहे। हे सगळं श्रेय हे अप्पासाहेब दादासाहेब यांचं आहे। या कार्यक्रमामध्ये आपण एक संदेश दिलेला आहे। आपण बघितलं असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती सुद्धा आपण पेले ठेवले होते। त्यातनं एक आपल्याला संदेश असा द्यायचा आहे की आपल्याला प्लॅस्टिकचा पण वापर कमी करायचा आहे। त्या दृष्टिकोनातून एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आणि मला विश्वास आहे की हे सगळे साहित्य हे कर्जतमधील जनतेला आपल्याला गरजूंना उपयोगी पडेल। धन्यवाद।